शेंगदाणे खरपूस तळून घेतले. आता आपण साबुदाणा फ्लेक्स टाकूयात थोडे. आता कसे मस्त फुलत आहे. छान पांढरे शुभ्र असे फुललेत. तर आपण हे काढून घेऊया. तेल चांगले तापले की थोडा गॅस मिडियम करायचा, म्हणजे छान फुलतात. आता आपण त्याच्यातच बटाटा शेव टाकूया. कशी सुंदर फुलली आहे बटाटा शेव. ही आपण आता काढून घेऊया. तुम्ही तेलात किंवा तुपात सुद्धा तळू शकता, तुमच्या आवडीनुसार. तेल किंवा तूप चांगले निथळून घ्या. मूठभर सुद्धा टाकले नाही तरी त्याचा एवढा मोठ्या प्रमाणात शेव तळून तयार झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार, चवीनुसार सैंधव मीठ टाकणार आहोत. हे मी याच्यात सैंधव मीठ टाकत आहे. थोडंसं लाल तिखट किंवा चिरलेली हिरवी मिरची सुद्धा तळून घेतली तरी चालेल. हे पहा. आणि हा असा चांगला मिक्स करून घ्या. छान असा चिवडा घरच्या घरी तयार आहे. माझ्याकडे साबुदाणा फ्लेक्स आणि बटाटाची शेव विक्रीला उपलब्ध आहे. तर आपण उद्या उपवासासाठी, एकादशी आहे मोठी, उपवासासाठी घेऊ शकता. धन्यवाद.